विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंद वार्ता आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, हमाल या पदांचे भरतीसाठीची जाहिरात आलेली आहे. राज्यातील विविध न्यायालयामध्ये 4,500 पेक्षा जास्त पदांसाठीची ही भरती होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर ही पदे भरली जाणार आहेत आणि त्यासाठीच्या निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या तयार करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी जी लघुलेखक श्रेणी 3 क्रमांकचे पद आहे तर त्याच्यासाठी वेतन श्रेणी आहे 38,600 ते 1,22,800 आणि कनिष्ठ लिपिकांसाठी 19,900 ते 63,200 आणि शिपाई तथा हमालसाठी 15,000 ते 47,600. मित्रांनो, यासाठीची पात्रता याप्रमाणे आहे की जे विद्यार्थी मित्र लघुलेखक म्हणजे स्टेनोग्राफरसाठी किंवा शॉर्टहँडसाठी अर्ज करणार आहे तर त्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणं आवश्यक आहे आणि सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतली जाणारी परीक्षा किंवा संगणक, टंकलेखन, बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र GCC, TBC किंवा ITI हे झालेलं असणं आवश्यक आहे. त्यासोबत इंग्रजी शॉर्टहँड 100 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती असणं आवश्यक आहे. इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती असणं आवश्यक आहे. त्यासोबतच त्या विद्यार्थ्याने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून MS ऑफिस, MS वर्ड, WordStar 7, ओपन ऑफिस ORG या व्यतिरिक्त विंडोज आणि लायनक्समध्ये वर्ड प्रोसेसर चालवण्याबद्दलचे संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा विद्यार्थी महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील कोणत्याही विद्यापीठामधून तो उत्तीर्ण झालेला असावा. त्यासोबतच NIC, DOE, ACC, ॲपटेक, NIIT, CDAC, डाटा प्रो, SSI, बोस्टन, सेडिट, MSCIT यासारखं कोणतंही एखादं प्रमाणपत्र त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. म्हणजे सांगायचा तात्पर्य हाच की त्याला संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही विद्यापीठातून पदवी घेणं आवश्यक आहे. तसंच त्याला संबंधित जिल्ह्यातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचं पुरेसं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यासोबतच त्याने टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे, ज्यामध्ये GCC, TBC किंवा ITI. इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती असणं आवश्यक आहे. मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट किंवा त्याहून अधिक गती आवश्यक नाही, अधिक गती असणे आवश्यक आहे. मित्रांनो, तो विद्यार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेमधून MS ऑफिस, MS वर्ड, WordStar 7, ओपन ऑफिस ORG या व्यतिरिक्त विंडोज आणि लायनक्समध्ये वर्ड प्रोसेसर चालवण्यामध्ये प्रावीण्य असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यासोबतच जसं मी अगोदर लघुलेखक पदांसाठी NIC, DOA, CC, ॲपटेक, NIIT, CDAC, डाटा प्रो, SSI, बोस्टन, सेडिट, MSCIT यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आणि तो विद्यार्थी महाराष्ट्र किंवा गोवा सरकारने जे काही संगणक कोर्स संगणकाच्या ज्ञानाबाबतचे आहे तर त्याचं एखादं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तर ही होती लघुलेखक आणि कनिष्ठ लिपिक पदासाठीची पात्रता. त्यानंतर शिपाई किंवा हमाल या पदासाठी उमेदवार हा किमान 7वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याची शरीरयष्टीसुद्धा चांगली असणं आवश्यक आहे. जो अर्ज शुल्क आहे तर तो अर्ज शुल्क सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1,000 रुपये आहे आणि शासनाने जे निर्दिष्ट केलेले अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागास प्रवर्ग यातील उमेदवारांना 900 रुपये शुल्क असेल आणि
त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की एकदा भरलेलं शुल्क कोणत्याही परिस्थितीमध्ये परत होणार नाही. आणि आता मग याची परीक्षा लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, हमाल यासाठी लेखी परीक्षा होणार आहे. त्यासोबत या सर्वांना लघुलेखकला 20 गुणांसाठी मुलाखत असणार आहे, कनिष्ठ लिपिकसाठी 20 गुणांची आणि शिपाई हमालासाठी 10 गुणांची. म्हणजे लघुलेखकला एकूण 100 गुणाची परीक्षा, कनिष्ठ लिपिकसाठी लेखी आणि मुलाखत अशी 100 गुणाची आणि शिपाई किंवा हमालासाठी एकूण 50 गुणाची परीक्षा असेल. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला कनिष्ठ लिपिक पदासाठी 40 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी किंवा मराठी भाषेतील प्रश्न असतील आणि शिपाई किंवा हमाल पदासाठी 30 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी किंवा मराठी भाषेतील प्रश्न असतील. तर यानंतर ही जी परीक्षा आहे तर ती परीक्षा कशी असणार आहे, त्याचा कालावधी कसा असणार आहे, तर लघुलेखकसाठी परीक्षेचा तपशील याप्रमाणे आहे की त्याला इंग्रजी भाषेच्या श्रुतलेखनाचा कालावधी 6 मिनिटाचा असेल आणि या श्रुतलेखनामध्ये 100 शब्द प्रति मिनिट याप्रमाणे एकूण 600 शब्द आणि प्रतिलेखन वेळ 40 मिनिट असणार आहे. आणि मराठीसाठी 8 मिनिटे 80 शब्द प्रति मिनिट एकूण 640 शब्द लिहायचेत आणि 45 मिनिटाचा प्रतिलेखन वेळ असणार आहे. तर मित्रांनो, आता आपण लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करायचा आहे, कारण या पदांना कालपासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. 4 डिसेंबर 2023 पासून हे अर्ज आपल्याला करता येणार आहेत आणि शेवट दिनांक अर्ज करण्यासाठीचा आहे 18 डिसेंबर 2023. तर मित्रांनो, अर्ज कसा करायचा आहे, तर आपल्याला अर्ज https://bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावर जाऊन आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आणि या अर्जासाठी आपण जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण आपला ऑनलाईन अर्ज कालावधी समाप्त होण्याच्या पूर्वी आपल्याला सादर करता येणार आहे. सविस्तर जाहिरात आपण या वेबसाईटवर पाहू शकता. वेबसाईटवरून ही जाहिरात डाउनलोड करून आपण आवश्यक ती माहिती गोळा करून नंतर ऑनलाईन अर्ज करू शकता. तर https://bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावर जाऊन आपण लवकरात लवकर अर्ज दाखल करावेत. आपल्या परीक्षेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि या सुवर्ण संधीचा आपण अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद.